ज्यांची रास वृश्चिक आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. ओके, काही न्यू गोष्टी येतात आहे, कोणत्या तरी गोष्टीचं तुम्हाला एंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर नवीन गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते. ओके, रिलेशनशिप विषय पण येते. रिलेशनमध्ये तुम्ही गेलेला असाल किंवा असाल तर तुम्हाला समोरून तरी प्रपोजल येईल किंवा तुम्हाला कोणाला करायचं असेल तर येसमध्ये कार्ड येते. ओके, रिलेशन पण छान आहे या महिन्यामध्ये. तुम्ही जर विचार केलात तर रिलेशनमध्ये चांगलं आहे ते. ओके, हार्डवर्क आहे थोडासा. आत्ता सध्या तरी तुम्ही हार्डवर्कमध्ये आहात असं मला वाटतंय. ओके, हार्डवर्कमध्ये सध्या चाललेलं आहात. थोडंसं बर्डन आहे वृश्चिक राशीवाले, अजून थोडंसं बर्डन आहे. तुमच्याशी हा मेसेज रेझोनेट झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. पण जो बर्डन आणि जो हार्डवर्क आहे त्याचा आन्सर नक्की तुम्हाला चांगलं मिळणार आहे ह्या महिन्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये तुमची फायनान्शियली पण छान प्रगती होणार आहे. ओके, फायनान्शियली पण चांगली गोष्ट होईल. आणि ज्ञान म्हणतो ना, तुमच्याकडे ज्ञानाचा खूप मोठा भंडार आहे. ओके, भंडार भरलेला आहे तुमच्याकडे, भरपूर ज्ञान आहे, भरपूर गोष्टी तुम्ही शिकता. ओके, तुम्हाला शिकायला नवीन नवीन गोष्टी खूप आवडतं, ट्राय करायला खूप आवडतं. म्हणजे म्हणतो ना, एकट्याने जरी करत असला ना तरी ज्ञान खूप असतं ना, त्याच्यामुळे खूप तुम्ही गोष्टी ट्राय करत असता. ओके, गोष्टी हँडल एकटं करतात. ओके, पण थकलेलं नाही आहात. एकटे जरी असलात तरी तुम्ही व्यवस्थित त्या गोष्टी हँडल कशा करायच्या काय ते तुम्हाला सांगते. थोडासा हार्डवर्क आत्ता सध्या तरी चाललं आहे, पण व्हील ऑफ फॉर्च्यून हे सांगतं की तुमच्यासोबत तुमचं लक आहे. डेफिनेटली तुमचं लक आहे. काही कर्म सायकल तुमची तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, स्टॉप होत असेल तर ह्या महिन्यामध्ये ती रिकव्हरी होते आणि चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात आहे. ओके, राईट. ह्याच्यामध्ये मी बघा, कोणत्याही मंथमध्ये तुमचा जर बर्थडे डेट ही असेल 8, 10 तारीख असेल, 1 तारीख असेल, ओके, आणि 13 तारीख येते. ओके, 8, 10 आणि 13 आणि 1 तारीख येते. कोणत्याही महिन्याच्या ह्याच्यातली तारीख असू शकते. ओके, तुमच्याकडेच आहे. तुमची गुरुकिल्ली तुमच्याकडे आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते खोलून पुढे जायचं नाही जायचं तुमच्यावर डिसाईड आहे. ओके, तुम्ही डिसाईड करायचं की तुम्ही आता काय करायचं, काय ठरवायचं. ओके, तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे तुम्हाला ठरवायला सांगितलं. अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे तुमचे. ओके, अंडरस्टँडिंग चांगली आहे. तुम्हाला समजतात बऱ्यापैकी गोष्टी. कोणत्याही गोष्टी घाई गडबडीत निर्णय घेत नाही आणि घेऊ पण नका, व्यवस्थित घ्या, कारण परत त्या गोष्टी आपल्याला लवकर चेंज करता येत नाहीत आपल्या लाईफमध्ये. ओके, तुमच्यासाठी काही विंडोज खोलल्या जातील. ओके, या महिन्यामध्ये ना विंडोजचं कार्ड आले. विंडोज खोलल्या जातील आणि तुम्ही बघू शकता सनची एनर्जी येतं. ओके, सनची एनर्जी आहे. तर असं मला वाटतं की तुमचे काही रस्ते खुलले जातील किंवा तुम्हाला युनिवर्स असं काहीतरी नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये करून देतील किंवा काहीतरी पण तुमच्या ह्या महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी मिळणार आहेत. जसं की जर डेटचं कार्ड आलं होतं की काही गोष्टी एंड करून नवीन गोष्टींमध्ये तुम्हाला उतरावं लागेल, तसं काहीच आहे. ओके, लाईफमध्ये भरपूर उतार चढाव आहेत आत्ता सध्या, तरी पण एकटे हँडल व्यवस्थित करतात आहे तुम्ही. ओके, तुम्ही हँडल व्यवस्थित करतायत. लव विषय मेसेज येतोय. ओके, ज्यांच्याशी रेझोनेट होईल त्यांनी घ्या. लव विषय मेसेज हा येतो की डीप लव. ओके, तुम्ही कोणामध्ये गुंतलेला असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर ते डीपमध्ये आहे. ओके, असा मेसेज येतोय. ओके, कनेक्शन खूप चांगलं आहे तुमच्या पार्टनरसोबतचं तुमचं. काही गोष्टींची रिकव्हरी करा. ओके, जी गोष्ट तुमची म्हणजे पहिल्यासारखं जसं तुम्ही वागत होता किंवा तसं काही रिकव्हरी करा. एखादं म्हणतो ना, एखादी वस्तू आपल्या हरवल्या आणि ती मिळाल्यानंतर आपण परत एक जगण्याची उमेद मिळते, तर तशी काही एनर्जीज आहे तिथं. ओके, तशाने नव्याने जगण्याचा प्रयत्न करा, रिकव्हरी करा. स्वतःमध्ये काही जे चेंजेस तुमच्यासाठी चांगले असतील फ्युचरसाठी, आत्ता प्रेझेंटसाठी, ते गोष्ट चेंज करा तुमच्यामध्ये. ओके, आणि येसचं कार्ड आलं आहे. ऑब्व्हियसली चांगली गोष्ट आहे. येसमध्ये म्हणजे तुमच्यासाठी हा महिना चांगला जाणार आहे. ओके, वृश्चिक राशी ज्यांची पण आहे, थोडासा जरी हार्डवर्क असेल ना तर हार्डवर्कचं पण रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळणार आहे. डेफिनेटली असं मला वाटतंय की नक्की तुम्हाला चांगला मिळणार आहे. आणि काही गोष्टी तुमच्यावर आहेत. ओके, तुमच्याकडं युनिवर्सने गुरु किल्ली तुमची दिलेली आहे. तुम्हाला ते खोलून पुढे जायचं आहे नाही जायचं हे तुमच्यावर आहे, तुम्ही डिसाईड करायचं आहे. राईट, बॉटमची एनर्जी आहे म्हणून मी घेतली. आजचा हा मेसेज होता. तर हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा. काही गोष्टींशी तुम्ही रेझोनेट जर झालेला असेल, ह्या मेसेज सोबत जर रेझोनेट झाला असेल, आज जरा आवाजाचा प्रॉब्लेम व्हायला लागले
त्यामुळे शब्द पण इकडं तिकडं होतं, थोडंसं समजून घ्या. हां, तर तुमच्याशी जर हा मेसेज रेझोनेट जर झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि ह्या सिच्युएशनमध्ये आहात का, आणि जरी असाल ना तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये, तर लवकरात लवकर ह्या महिन्यामध्ये व्हील ऑफ फॉर्च्यून तुमचं जे चक्र आहे ना, जे गोल ह्याच्यामध्ये तुम्ही अडकलेला, त्याच्यातून डेफिनेटली तुम्हाला बाहेर काढून चांगल्या गोष्टींमध्ये नेणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आणि चांगल्या व्हायब्रेशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि बघा सगळ्या हळूहळू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मिरेकल पद्धतीने होतील. थँक्यू सो मच.